खासदार श्री सुनीलजी तटकरे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेत आढावा बैठक। विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यापीठाच्या विकासाला गती देणे, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा। खासदार सुनीलजी तटकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांच्यासोबत विद्यापीठातील विविध विषयांवर आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला। विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यापीठाच्या विकासाला गती देणे, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच पायाभूत सुविधांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर चर्चा करून भविष्यातील नियोजनाबाबतही विचारविनिमय करण्यात आला। विद्यापीठाचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला। यावेळी विद्यापीठाचे नाव उच्चार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असेच करावे असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले। यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागांशी संबंधित विषयांचा आढावा घेत प्रलंबित प्रश्न आणि विकास कामाबाबतही चर्चा करण्यात आली। यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर एस.एम. मोरे, एस.एल. नलबवार, विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। राज्यपाल कार्यालयाने केली, तर मी परीक्षेबद्दल तज्ञ आहे। मी आल्यानंतर सगळे परीक्षेचे रिझल्ट लावलेले आहेत। 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण झिरो पेंडन्सी परीक्षा रिझल्टची, त्यांचे मार्कलिस्ट वगैरे आपण सगळे हे करतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा पण त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, त्यांना माहिती आहे की जायला तयार आहे। तर मी काय केलं, तिथे एक प्रो व्हाईस चान्सलरची पोस्ट सँक्शन करून घेतली ॲक्टमध्ये अमेंड करून। त्यामुळे प्रो व्ही.सी. आता लवकरच जॉईन होतो। आणि प्रो व्ही.सी.चे अधिकार हे ॲज गुड ॲज व्हाईस चान्सलरचे अधिकाराचे हे आहेत, समकक्ष आहेत। आणि व्हीसीची प्रोसेस पुढच्या 2 ते 3 महिन्यात सुरू होते। सर्च कमिटी वगैरे सगळे ठीक आहे, म्हणजे व्हीसी आणि प्रो व्हीसीचे विषय आता बाकीची जी त्यांनी पदांची यादी काढली आता त्याच्यात काय प्रॉब्लेम म्हणजे आपण जाहिरात देऊन मागितलं की नाही मागितलं? 2 वेळा जाहिरात रजिस्टर जे परीक्षेनंतर त्यांनी उतारी केली, प्रोसेस कंप्लीट नाही कारण त्या वेळेस कुलगुरूंनी त्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही। आता आपण सुरू करू शकतो, सुरू करा, केली सुरू केली आहे आता। म्हणजे आता असं समजू का, टुडे वी आर इन मंथ ऑफ ऑगस्ट, बाय ऑक्टोबर आपण आपल्या देशाचा इंडिपेंडन्स आता 5 दिवसात साजरा करतो। माझं म्हणणं काय, लेटेस्ट बाय सप्टेंबर एंड, बाय 1 ऑक्टोबर आपल्या या नेमणुका झाल्या तर निदान सेकंड ह्याला तरी आपल्याला देता येईल। ऑक्टोबर एंडपर्यंत होतो, कारण 21 दिवसाचा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे। हो, त्यावेळेला मगाशी मी चर्चा केली आणि नेशन वाईज आपण ज्या वेळेला विद्यापीठाला नेण्याचा प्रयत्न करतो, खरं तर दिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की 3 वर्ष निकालात आला, व्हेरी सॅड टू से फॉर दॅट। नाही नाऊ तुम्ही आहात, तुम्ही परीक्षा तज्ञ, तुम्ही निकाल लावले, झिरो पेंडन्सी, पण त्यावेळेच्या मुलांचं त्यावेळेला काय भवितव्य झालं असेल निकाल नसल्याने? तेवढी वर्ष तर त्यांची वाया गेली, परीक्षा दिली, निकाल नाही, सर्टिफिकेट नाही, बट डी कॅन गो। दिस इज व्हेरी सिरियस, हॅपन। आता मला त्या तपशिलात नाही जायचं, पण आता त्यांनी सांगितलेलं, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी प्रो चान्सलर, त्याचा निर्णय जर काय लवकर होत असेल तर बघा की आय टू पुश, आय विल पुश। राजभवनकडे फाईल आहे, बरं, फाईल ऑलमोस्ट त्यांनी अप्रूव्ह केली आहे। बरं, त्याच्यामुळे पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये ते अधिकार मला आहे केलेत आणि स्थानिकांसाठी काय प्रश्न सुटले? बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या संकल्पनेतून आपल्या लोणेरच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे त्या कालावधीमध्ये स्थापन झालं। मला या गोष्टीचा अभिमान आहे की चांद्यापासून म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरातल्या सगळ्या राज्यांतील विद्यार्थी भगिनी या ठिकाणी तंत्रशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी येत असतात, गुणवत्ता मिळवत असतात, जगाच्या पाठीवरती झेप घेत असतात। अशा वेळेला इथले काय मूलभूत प्रश्न होते त्या संदर्भात आज कुलगुरूंची भेट घेण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली।
काही स्थानिकांचे प्रश्न होते, काही प्रवेशाचे मुद्दे होते, काही इतर काही मुद्दे होते. पण त्याचबरोबर आपल्या या विद्यापीठाला आज संलग्नता मोठ्या प्रमाणावरती मिळालेली आहे. पूर्वीच्या कालावधीमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतल्यावर संलग्नता काढण्यासाठी काही खाजगी विद्यालय महाविद्यालयसुद्धा तशापैकी त्यांची तयारी नव्हती. मग आपण एक राज्य सरकारकडनं आदेश काढले. त्याच्यामुळे आज संलग्नता मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. त्यांच्या वेगवेगळ्या शाखाही संबंध राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाल्यात. कुलगुरूंना आज मी एक विनंती त्या ठिकाणी केलेली आहे, कारण ते परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर याचे ते कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी काम करतात. आज त्यांच्याकडे तात्पुरता हा दुसरा पदभार आहे. मी त्यांना विनंती केली की भारत सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण एक प्रस्ताव पाठवूया, जेणेकरून 750 एकरचं एकंदरीत एक कॅम्पस आहे. आणि कुठल्याही विद्यापीठाचा कॅम्पस हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग राहत असतो. हे कॅम्पस अधिक श्रेणीवाढ करून कसं करता येईल याचं जर काही प्रपोजल आज कुलगुरूंकडून मला प्राप्त झालं लोकसभा सदस्य म्हणून, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव, सुनेत्राबाई आणि चंद्रकांत दादा जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेन, त्यांनाही विनंती करेन. आणि मग देशपातळीवरती आदरणीय पंतप्रधान महोदयांना सुद्धा विनंती करेन आणि देशाचे आता नूतन ज्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ते प्रल्हाद जोशी यांना विनंती करेन की या विद्यापीठासाठी, ज्या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला सुद्धा भारत सरकारकडनं मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधांच्यासाठी निधी, कॅम्पस अद्ययावत करण्याच्यासाठी आणि अधिक काय ट्रेड जसं आता सांगण्यात आलं यावर्षी एमटेक हे सुद्धा इथे आपल्याला उपलब्ध होत आहे. आणि या गोष्टीचा खचितच अभिमान आहे की रोवणेऱ्यासारख्या ग्रामीण भागाच्या ठिकाणी एमटेकचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मिळणं रायगडसाठी आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्यासाठी एक चांगलं शैक्षणिक दालन, उच्च शिक्षणाचं दालन, तंत्र शिक्षणाचं दालन उभं राहत आहे. याचा आम्हाला सर्वांनाच रायगडकडून अभिमान आहे. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचं जे नाव आहे ते शॉर्टकटमध्ये बाटू उच्चारलं जातं. काय रायगडवासी आणि देशवासियांना नाही, काय? या बाबतीमध्ये मागच्याच वेळेला एकदा सामान्य खात्याचे मंत्री असताना आपल्या पदवीदान समारंभासाठी आले होते, त्यावेळेला जाहीररित्या मी ही मागणी केली होती. त्यांनी त्यावेळेला तसं सांगितलं होतं. आजही माझं स्वच्छपणाचं म्हणणं आहे आणि राज्य सरकारला सुद्धा मी पुन्हा विनंती करेन की याचा उल्लेख शॉर्ट फॉर्मने होता कामा नये. याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असाच व्हावा. मला आठवतं की विधिमंडळामध्ये चर्चा होताना एकदा मुद्दा काढला होता दिवाकर रावतेंनी, लोटिस्मा जे लोकमान्य टिळक जे टर्मिनस जे पलीकडं आहे त्याचाही उल्लेख तसाच होत होता. त्याच्यामुळे किंवा आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे मुंबईचं, त्याचाही उल्लेख वेगळ्या पद्धतीने केला जात असतो. फुल फॉर्ममध्ये जिथे आज आधारयुक्त पद्धतीची थोर पुरुषांची नावं आहेत त्यावेळेला त्यांचा उल्लेख किंवा त्यांचं ज्या ज्या ठिकाणी आपण त्या संदर्भात चर्चा करत असतो त्यावेळेला त्या पूर्ण पद्धतीनेच व्हावा अशी खासदार म्हणून माझी स्वतःची मागणी आहे. थँक्यू व्हेरी मच.